नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा. त्यासाठी इथे मी फुलवलेले पोहे 1 किलो घेतले आहेत. हे पहा, हे पोहे हे असे दिसतात. चणे चुरमुऱ्याची आणि पोह्यांची जिथे भट्टी असते तिथे हे तुम्हाला सहज मिळून जातात किंवा किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मिळतील. चिवड्याचे साहित्य पाहू. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी लाल तिखट घेतले आहे, हळद घेतली आहे, पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत, हिंग सुद्धा घेतला आहे आणि चवीपुरती साखर सुद्धा घेतली आहे, पिठी साखर. खोबऱ्याची 1 वाटी एवढे काप घेतले आहेत. खूप सारा कढीपत्ता घेतला आहे. 4 टीस्पून धणा जिरा पावडर घेतली आहे. आता आपण प्रथम शेंगदाणे तळायला घेऊ. त्यासाठी इथे कढईत मी तेल घातले आहे आणि आता हे सर्व शेंगदाणे मी तळून घेणार आहे अगदी बारीक गॅसवर. आता शेंगदाणे छान तळून झाले आहेत. आता आपण ते पोह्यांवर काढून घेऊ. आता मी डाळवे टाकले आहे, ते सुद्धा बारीक गॅसवर अगदी गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. रेसिपीमध्ये पुढे जाण्या अगोदर रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आता आपण त्यामध्ये खोबऱ्याचे कापसुद्धा घातले आहेत आणि ते सुद्धा गुलाबी होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत. हे सर्व पदार्थ तळताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. हे पहा, खोबऱ्याच्या स्लाईस पण अगदी गुलाबी रंगावर तळून घेतल्या आहेत. आता कढीपत्ता तळण्यासाठी घेतला आहे आणि तो सुद्धा अगदी मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. सुरुवातीला मी 1 किलो पोहे छान असे चाळून घेऊन बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटं भाजून घेतले होते. कारण दुकानातून आणलेले पोहे फारसे कुरकुरीत नसतात, त्यामुळे ते मी भाजून घेतले आणि छान असे कुरकुरीत केले आहेत. आता कढीपत्ता छान तळून झाला आहे. आता त्यामध्ये मी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत आणि त्याही छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, लसूण सुद्धा छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे. आता इथे उरलेल्या तेलामध्ये कढईमध्ये मी हिंग घातला आहे आणि मग त्यामध्ये हळद आणि तिखट घालायचे आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये धणा जिरा पावडरसुद्धा घातली आहे आणि ती सुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चिवडा केला तर अजिबात तेलकट होत नाही. आता उरलेले तिखट आणि हळद मी वरून घातली आहे आणि छान असे आता एकजीव होईपर्यंत एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. चिवड्याला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता. असा चिवडा तुम्हीसुद्धा करून पहा ह्या दिवाळीमध्ये. फार सुंदर लागतो हा चिवडा. हे पहा, कलर किती मस्त आला आहे चिवड्याला. आता त्यामध्ये चवीनुसार पिठी साखर घालायची आहे. आणखीन माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.